दिवाळी म्हटली की सर्वांनाच वेगवेगळे चविष्ट पदार्थ खायला आवडतात. मात्र हे चविष्ट पदार्थ खाण्याच्या नादामध्ये अनेकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होताना दिसत आहे. खरं तर मार्केटमध्ये सध्या भेसळयुक्त खाद्यपदार्थाचं तेल आल्यामुळे अनेकांना या तेलामुळे आरोग्याचे समस्या आहे ते उद्भवताना दिसत आहेत. मात्र सध्या मार्केटमध्ये साई जीवन कोल्ड प्रेस शेंगदाणा आले आहे आणि हाच तेल नागरिकांच्या सध्या पसंतीस उतरला आहे. सध्या आपल्यासोबत याच संदर्भात चर्चा करण्यासाठी साई जीवन ऑइलचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव जाधव आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया की एकंदरीतच नागरिकांच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे. नमस्कार सर, जनप्रवासमध्ये आपलं स्वागत. एकंदरीतच नागरिकांच्या पसंतीमध्ये हे साई जीवन तेल उतरलं आहे. याची निर्मिती कशी केली जाते? तर या तेलाची निर्मिती या पद्धतीने केली जाते. जर तुम्ही बघितलात तर ऑलरेडी आपल्याला 3 पद्धती माहीत आहेत ज्या तेल काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पहिली म्हणजे पारंपरिक पद्धत, ज्याच्यामध्ये लाकडी घाण्याचा वापर केला जातोय. ते काढण्यासाठी तुम्हाला पाण्याचा वापर करून तेल काढलं जातं. दुसरी आहे रिफाइंड ऑइल, ज्याच्यामध्ये सॉल्व्हंट आणि वेगवेगळी केमिकल्स, हेक्झॉन्स वापरून आपण तेल काढतो. आणि तिसरी आहे जी इम्पेलर पद्धत, ज्याच्यामध्ये कोल्ड प्रेस असं बोललं जातं, पण एक स्क्रू टेक्नॉलॉजी असते ज्याच्यामध्ये थोडासा हीटचा वापर करून शेंगदाणा हा क्रश केला जातो आणि ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. तर आमची जी पद्धत आहे, ह्याचं टेक्निकल नाव ही कोरियन टेक्नॉलॉजी आहे, की हायड्रॉलिक कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये 2 प्लेटच्या मध्ये शेंगदाण्याच्यात आम्ही शेंगदाणा तेल काढतो. हा फक्त प्रेस केला जातो रूम टेम्परेचरला. तर डेफिनेशन प्रमाणे काम करणारी आमची एकमेव प्रोसेस आहे. कोल्ड म्हणजे कमी टेम्परेचर बिलो 35 डिग्री आणि प्रेस म्हणजे प्रेस. आता हे प्रेस करायला आपण हायड्रॉलिक प्रेशर वापरलेला आहे. तर कोल्ड प्रेस एकमेव प्रोसेस आपली आहे जी शुद्ध तेल आम्हाला देते. आत्ताच तुम्ही सांगितलं की ह्या तेलाची निर्मिती कशी होते. मात्र हे तेल खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला कसे फायदे होणार आहेत? काय मुद्दे आहेत? चला, आरोग्याविषयी जर बोलायचं झालं तर आमच्या तेलाचे खूप सारे आरोग्याचे फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कोणताही दुष्परिणाम नाही आमच्या तेलापासून, कारण की आमच्या तेलात कोणतीही भेसळ नाही. उदाहरणार्थ पाम तेल, व्हेजिटेबल ऑइल, सो 100% प्युअर आमचं ओरिजिनल तेल आहे, ज्याचा कोणताही दुष्परिणाम नाही भेसळीचा. आणि फायद्याविषयी जर बोलायचं झालं तर आज हृदयासाठी मोफा नावाचा जो घटक आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्या तेलामध्ये आहे. 0 ट्रान्स फॅट, 0 कोलेस्ट्रॉलमध्ये पण हृदयाची काळजी आम्ही घेतो. व्हिटॅमिन ए हा एक नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे, ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, आपल्याला ताजेतवाने वाटेल. तर इत्यादी प्रकारचे अनेक फायदे आमच्या तेलामुळे आज जनतेला मिळत आहेत. आत्ताच तुम्ही सांगितलं की साई जीवन तेलाने वापरल्याने काय फायदा होते. मात्र कुठेतरी बघता गेला तर साई जीवन तेलाची किंमत आहे ते इतर तेलांपेक्षा डबल आहे. मग हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणार आहे का? काय वाटते? चांगला प्रश्न. ह्याच्यावर जरासं मी डिटेलवर बोलेन, की आज आपण जे पाहत आहोत, तर बेसिकली जर मी बघितलं कन्झम्पशनवर, तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं जर तुम्ही गुगल केला तरी तुम्हाला डाटा सांगेल. पर कॅपिटल कन्झम्पशन ऑफ ऑइल जे रिकमेंडेड केलेलं आहे ते 12 kg ॲन्युअली आहे. म्हणजे एका माणसानं 12 kg म्हणजे अंदाजे 13 लिटरपर्यंत हे तेल वर्षाला मॅक्सिमम खाल्ले पाहिजे. पण सध्याचं जर कन्झम्पशन तुम्ही बघितला तर पर व्यक्तीमागं भारतामध्ये 24 kg तेल खाल्लं जाते, म्हणजे ऑलमोस्ट डबल खातोय आपण तेल. आता मी तुमच्या प्राईसवर येतो. कदाचित आपण शुद्ध तेल खात नाही, त्यामुळे आपण क्वांटम जादा खायला लागलो. कदाचित हे रिझन असू शकतंय. तर साई जीवन तुम्हाला भेसळमुक्त तेल असल्यामुळे आम्ही स्वतः आमच्या बॉटलवर सध्या आता आपण छापलेल्या नवीन लेबलवर की 50% वापर तुम्ही कमीच करा. मी म्हणतोय तुम्ही घरात आणताना पण तेल हे 50% कमीच आणा. जर महिन्याला तुम्ही 10 लिटर यूज करताय, चला मी छोट्या फॅमिलीचं एक्झाम्पल घेतो. जर महिन्याला तुम्ही 5 लिटर यूज करताय तर तुम्ही 2.5 लिटरच तेल आणा साई जीवनचं. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथंच मिळाले. एकतर आपण कन्झम्पशन वाढवलंय, ते पण कमी होईल. डॉक्टर पण सांगतात तेल कमी खाल्लं पाहिजे, सर्वांना माहिती आहे तेल कमी खाल्लं पाहिजे. तर आम्ही तर तेल निम्मं खावा म्हणतोय, ज्याच्यामध्ये आम्ही प्राईजला ओव्हरटेक केलं. कारण की आमच्या तेलाची प्राईस जरी डबल असेल तर आमचं कन्झम्पशन निम्मं आहे. म्हणजे सध्या काय चाललंय बघा, आपण निम्म्या किमतीचं तेल हे आपण डबल खात आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय म्हणतोय, डबल किमतीचं तेल निम्मं खावा. म्हणजे बजेटला आम्ही काहीच इम्पॅक्ट नाही दिला. आरोग्याचे फायदे मी याच्या आधी पण बोललो. तर एकंदरीत विचार केला, आता आमचं तेल निम्मं का लागतंय, कारण की आम्ही शुद्ध आहोत. आणि ही शुद्धतेची एक हमी आहे. जर तुमचा तेलाचा वापर जर तेल पुरवठीत आहे, तुम्ही जर विचार केला पूर्वीच्या लोकांनी जे तेल खात होते तर ते कमी तेल खात होते आणि त्यामुळे त्यांना ते ओरिजिनल शुद्ध असल्यामुळे तेल हे पुरवठी तेल होतं. आज तुम्ही विचार करा की आपण
किती कन्झम्पशन करतोय. तर आम्ही सगळ्या जनतेला आवाहन करतोय की निम्म तेल खावा आणि ते पण साई जीवनचे शुद्ध तेल खावा, ज्याच्यात कोणतेही भेसळ नाही. तुमचं बजेट पण हलणार नाही, तुम्हाला आरोग्य पण मिळणार आहे. आणि अजून एक मोठा पॉईंट आहे आमच्या तेलाविषयी जो तुम्ही मिस केला. आमच्या तेलामधून बनवलेल्या जेवणाची चव ही अप्रतिम आहे. आणि बेसिकली तेल आपण वापरतो कशाला, तर चवीसाठी वापरतो. तर तुम्हाला चव देतोय मी, आरोग्य देतोय, शुद्धता देतोय आणि तीही बजेटमध्ये. तर एक अप्रतिम आणि एक 24 कॅरेट सोनं आम्ही तुमच्या पुढं साई जीवनच्या माध्यमातून आणलेलं आहे. तुम्ही आत्ताच बोललात की एकंदरीतच जे काही हे तेल डबल रेट त्याचं काय ठेवलंय तुम्ही सांगितलात. मात्र खरं तर तुम्ही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना सोनच दिलं आहात असं म्हणलं तरी काही गैर होणार नाही. त्याच्याविषयी जर मला अजून बोलावं लागेल की डबल प्राईज आम्ही ठेवले म्हणजे आम्ही नाही ठेवलेलं आहे. ॲक्च्युली बेसिकली प्रोडक्शन कॉस्टच ती आहे, कारण की 3 किलो शेंगदाण्यामधून 1 लिटर तेल मिळतं. आणि 3 किलो शेंगदाणा जर तुम्ही चांगल्या दर्जाचा घेतला तर तो 100 रुपयाच्या खाली किलो येत नाहीये. तर 300 प्लस त्याची शेंगदाण्याचीच कॉस्ट जाते. आणि आम्ही फक्त प्रेस करत असल्यामुळे सगळ्यात कमी ऑइल म्हणजे इल्ड हा आम्हाला मिळतो, पण सगळ्यात बेस्ट मिळतो. त्यामुळे जर तुम्ही मार्केटिंग आणि प्रोडक्शन कॉस्ट घेतली तर आम्ही कोल्हापूरसाठी ॲट द कॉस्टलाच प्रोडक्ट आणलेला आहे. हां, आम्ही प्रॉफिट कमवतो पुणे, मुंबई किंवा एक्सपोर्ट किंवा ॲमेझॉनवर जे आमच्या हाय प्राईजवर जातं. तर आम्ही डबल नाहीच आहोत. आम्ही म्हणतो की आम्ही योग्य भावात आहोत. तुम्ही जे खाता ते स्वस्त आहे. स्वस्त रिझन कदाचित शुद्धता नाही आहे, ते पण असू शकतं. बेसिकली आम्ही फक्त शेंगदाणा तेलच आम्ही बनवत आहोत. आणि इन फ्युचर पण मला शेंगदाणा तेलाच्या बाहेर पण आम्हाला जायचं नाही आहे. याचं जर तुम्हाला जर कारण शोधायचं असेल तर तुम्हाला जसं इतिहासात जावं लागेल. 1950 पासून जवळपास 1980 पर्यंत आपल्या देशातल्या नागरिकांनी 58% लोकांनी हे शेंगदाणा तेलच खाल्लेलं आहे. 30% लोकांनी मस्टर्ड ऑइल खाल्लं. मग 12% मध्ये इतर ऑइल होते वेगवेगळे, बरोबर. याच्यामध्ये पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल हे स्पेसिफिकली झिरो होतं, ते बी खाल्लं आपण. 2000 पासून बेसिकली रिफाईन यायला लागलं आणि आपला हा शेंगदाण्याचा कन्झम्पशन कमी कमी होत गेला. आज जर तुम्ही बघितलं 2025 मध्ये फक्त 6% लोक शेंगदाणा तेल खातात भारताच्या लोकसंख्येच्या, जे पूर्वी 58% खात होते. तुम्ही आता विचार करा, आपल्या पूर्वजांनी, आजोबांनी, पणजोबांनी हेच तेल खाल्लंय. जर त्याने इतकं वर्ष त्यांचं आरोग्य सुदृढ होतं, कदाचित त्याचं रिझन पण ते असू शकतंय. तर शेंगदाणा तेलसारखं आरोग्यदायी तेल दुसरं नाही आहे. जर तुम्ही कोल्ड प्रेस शेंगदाणा तेल खाला तर तुमचे संपूर्ण आरोग्य तिथे तुम्हाला भेटत आहे. हृदयासाठी पण खूप चांगलं आहे. तर आम्ही हा विचार केला की शेंगदाणा तेलाच्या बाहेर आम्हाला जायची गरज नाही, कारण की पूर्वजांनी आमच्या शेंगदाणा तेल खाल्लं आणि जे पिकतंय तेच खावं असं एक समज किंवा हे फॅक्ट आहे. हा निसर्गाचा नियमच आहे. आणि त्या नियमाच्या बाहेर गेला तर निसर्ग मग आपल्याला शिक्षा करतो रोगरूपी, बरोबर आहे. त्यामुळं साई जीवन शेंगदाणा तेलाच्या बाहेर जाणार पण नाही. आणि शेंगदाणा तेलातच आम्ही काम करू, लोकांना चांगलं आरोग्य देऊ. आत्ताच तुम्ही सांगितलात की एकंदरीत शेंगदाणा तेल का खाणं फायदेशीर आहे. आणि आता सध्या जे साई जीवन तेल आहे ते नागरिकांच्या पसंतीस उतरलंच आहे. मात्र या पुढचं विजन आणखी काय आहे का, किंवा नागरिकांना आणखी काही वेगवेगळं असं काही मिळणार आहे का? सध्या आमचं एकच विजन आहे की शेंगदाणा तेलाच्या बाहेर तर आम्ही जाणार नाही आहोत. पण मोठ्या प्रमाणात हे आता आम्हाला हे जे विजन आहे ते आम्हाला देशभर घेऊन जायचं आहे. सो बेसिकली साई जीवनची स्थापना का झाली, तर लोकांना आरोग्य देण्यासाठी. आता ह्याचा जर विजनचा जर विचार केला तर आम्हाला एक शेकडो महिलांना आम्ही रोजगार निर्माण देत आहोत, जे आमचे प्रोडक्शन करत आहेत. एक हजारो तरुणांना आम्ही त्यांच्या हाताला काम देणार आहोत, वितरणाच्या माध्यमातून, ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून. आम्ही लाखो शेतकऱ्यांना हमीभाव देणार आहोत, जे भुईमूग पिकवतात. आज जर विचार केला तर गुजरात आणि पंजाब ही दोनच राज्ये 70% भुईमुगाचं प्रोडक्शन घेतात. महाराष्ट्रामध्ये फक्त 2% आहे. तर आम्ही ह्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा म्हणतोय, कारण की जेवढ्या शेंगा ते पिकवतील तेवढ्या आम्ही विकत घेऊ. तर पहिला प्रयोग आपण डिसेंबरला ह्या उन्हाळी शेंगेचा करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण शेतकरी कृषी डिपार्टमेंटची जी योजना आहे, आत्मा योजना, त्याच्याकडनं चांगलं बियाणं घेऊन जे लोकांच्यापर्यंत देऊन त्याचा एक हमीभाव देणार आहोत. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यांना एक त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फायदा होणार आहे, कारण की सध्या आपल्याला ऊस आपण पीक घेतो, त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून पण हे पीक घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे भुईमुगाच्या आपल्या शेतीची प्रत उंचवण्यासाठी पण फायदा होतो, कारण की वरचा जो पाला आहे तो पालाश म्हणून येतो आणि खाली जिथं शेंग लागत नाही, जिथं गाठी होतात त्या नत्र असते, म्हणजे नायट्रोजनच्या गाठी असतात, ज्या आपल्या जमिनीचे पोत सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर लाखो शेतकऱ्यांचा आपण उत्पन्न पण वाढवणार, त्यांना हमी भाव देणार आहोत. आणि राहिलेला प्रश्न करोडो लोकांचा, ज्यांना आम्ही
हेल्थ देणार आहोत. त्यामुळे साई जीवनचा आम्ही आज स्लोगनच असा ठेवलेला आहे की साई जीवन ऑइल, हेल्थ ऑफ नेशन. आताच आपल्यासोबत साई जीवन ऑइलचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव जाधव होते आणि आपण एकंदरीतच साई जीवन ऑइलचे जे काही फायदे आहेत, त्याची निर्मिती कशी झाली आणि नागरिकांसाठी ती कशी परवडणारी आहे याबाबत एकंदरीतच आपण चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं की खरं तर हे फक्त ऑइल नाहीये, मात्र सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा असून त्यांनी साई जीवनाने दिलेले खरं तर 24 कॅरेट गोल्डचं सोनं असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आणि खरं तर या माध्यमातून त्यांनी फक्त नागरिकांचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला नाहीये, मात्र या पलीकडे जाऊन देखील त्यांनी शेतकऱ्यांचे रोजगार वाढवण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यासोबतच तरुण पिढीचीही जी रोजगाराची प्रश्न उपस्थित झाले त्यालाही देखील कुठेतरी बांध काढण्याचा प्रयत्न त्यांनी या पार्श्वभूमीवर केल्याचं आपल्याला दिसत आहे. नक्कीच साई जीवन कोल्ड प्रेस शेंगदाणा ऑइल यापुढेही नागरिकांच्या पसंतीस असंच उतरेल ह्याची खात्री देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.